राम नारायण राम। आजकाल प्रत्येक माणूस पृथ्वीवर आपला स्वतःचा मालकी हक्क प्रस्थापित करू इच्छितो, मग त्यामुळे इतरांना कितीही नुकसान का होऊ नये या मालकी हक्काचा शेवट करण्याची सुरुवात आमच्या महागुरूंनी केली आहे। जोपर्यंत हा वैयक्तिक मालकी हक्क संपवला जात नाही तोपर्यंत पृथ्वीवर समता शक्य नाही। इथे प्रत्येकाशी कुठे ना कुठे भेदभाव केला जातो, काहींना त्यांचे जन्मसिद्ध हक्क दिले जात नाहीत। जेव्हा या पृथ्वीवर सर्वजण सारखेच जन्माला येतात तेव्हा त्यांचे जन्महक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। हे हक्क सर्वांनाच मिळाले पाहिजे, पृथ्वीवरील सर्व लोकांना समान मानले गेले पाहिजे, भेदभावाशिवाय जातपात न करता, उच्च नीच न पाहता। पण जोपर्यंत हा मालकी हक्क संपत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही। म्हणूनच जगातील सर्व लोकांनी एकत्र येऊन एकजुटीने बोलले पाहिजे, पावले उचलली पाहिजे। आजच्या समाजात जिकडे पहा तिकडे एकमेकांवर मात करण्याची स्पर्धा सुरू आहे। प्रत्येक माणूस दुसऱ्याला मागे टाकून पुढे जायला पाहतो आहे। सगळ्यांना फक्त स्वतःचं भलं आणि स्वतःचा स्वार्थ हवाय। माणूस माणसाचीच टवाळी का करतो आहे, कोणीही विचार करत नाही की आपला देश कसा प्रगती करेल, कसा विकास साधेल। प्रत्येक जण दुसऱ्याची टांग खेचण्यात गुंतलेला आहे। प्रत्येक जण दुसऱ्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहे। प्रत्येक जण आपला स्वार्थ साधण्यात मग्न आहे। प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात विवेक आणि चैतन्य असते। आपल्या मनात दडलेल्या या विवेक आणि चैतन्याचा आवाज ऐकला तर खरे ज्ञान मिळते। जेव्हा खरे ज्ञान मिळते तेव्हा यशाकडे जाणारा योग्य मार्ग आपल्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसू लागतो। मग त्या मार्गावर चालत आपण आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकतो। या सृष्टीतील जे काही आहे ते सर्व आकाशाची देणगी आहे, कारण आकाशातून मिळालेल्या ऊर्जेनेच निसर्गाची निर्मिती झाली आणि त्याच निसर्गातून आपली निर्मिती झाली। आपला विवेक वेळोवेळी आपल्याला जागृत करत असतो। विशेषतः आपण चुकीचे काही करत असलो तर आपले मन आणि विवेक आपल्याला केवळ योग्य अयोग्य यामधील फरक समजावून देत नाही, तर आपल्या सर्वांगीण विकासात मदतीचे साधन ठरते। आपण सर्वजण एकाच पृथ्वीचे जीव आहोत, सगळे एकाच धर्तीवर राहतो। या पृथ्वीचा एकच धर्म असायला हवा, तो म्हणजे निसर्गाचा धर्म आणि आकाशाचा धर्म। त्याचप्रमाणे सर्वांची जात एकच असायला हवी, ती म्हणजे जीव जात। जोपर्यंत इथे धर्माच्या नावावर राजकारण होईल, जातपातची चर्चा होईल, संविधानाच्या चौकटीत अडकलेले प्रश्न राहतील, तोपर्यंत खरी एकजूट शक्य नाही। 84 लाख योन्यांनंतर मिळालेलं हे मानव जीवनही माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनून जगतो आहे। अशा वेळी आवश्यक आहे की आपण राम नारायण राम या नावाशी जोडले जावे, कारण केवळ राम नारायण राम हेच आपलं गुंतागुंतीचं जीवन योग्य दिशेने नेण्याचे कार्य करू शकतात। जेव्हा एखादी व्यक्ती राम नारायण राम यांच्याशी जोडली जाते तेव्हा जीवनाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो, एक नवीन ऊर्जा प्राप्त होते। हा बीज मंत्र आपण सर्वांनी जपावा आणि मग स्वतः पहा आपल्या जीवनात सकारात्मक बदल कसे घडू लागतात।